नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय जी.ए. कुलकर्णी लिखित पारवा हा कथासंग्रह. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे निरोप. तुम्हाला एकंदर जाणवलं असेल की फार काही प्रसंग या कथांमध्ये नाहीयेत. फक्त वातावरण निर्मिती आहे आणि एकमेकांमधले डायमेन्शन्स म्हणजे नात्यांमधला अर्थ आहे, छुपा अर्थ आहे, किंवा एकमेकांशी डील करण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते. मानवी भावना अगदी खोलपर्यंत आपल्याला जाणवतात. अगदी वरवरचं काहीच नाहीये. छोटीशी गोष्ट जरी सांगायची असेल तरी त्याची भयंकर सुंदर उपमा दिलेली आहे, सुंदर वर्णन केलेलं आहे. अशीच आपली आजची कथा आहे. अगदी मनाचा ठाव घेणारी, आपल्याला हतबल करून टाकणारी कथा. ऐकूयात निरोप. साऱ्या घराभोवती सूज चढल्याप्रमाणे अंधार चिकटला होता. एका खोलीत मात्र दिवा ठसठसणाऱ्या वेदनेप्रमाणे वाऱ्यात किंचित हेलकावत होता. कसला तरी पंखांचा एक किडा गोल गोल फिरून त्यावर बसण्याचा प्रयत्न करीत होता, पण तापलेली काच पायाला लागली की तो एकदम कोसळत असे. आतील झळझळीत रेषेची मोहिनी त्याला दूर करवत नव्हती. नुकत्याच भाजलेल्या पायांची त्याला आठवण नव्हती. अनुभवापासून काही सुद्धा न शिकण्याची देणगी असलेल्या आयुष्यात जो क्षणचुंबी बेफाटपणा असतो तो त्याच्या पंखांत थरथरत होता. खोलीत एका बाजूला भिंतीच्या अगदी सांद्रीत आई अंग दुमडून झोपली होती. तिच्या उशाशी रात्री वाचून झाल्यावर ठेवलेली कडा बोंद्री झालेली जुनी शिवलीलामृताची पोथी होती. बाजूलाच इझी चेअरवर नानू कुस्करलेल्या शांत चेहऱ्यानं अस्वस्थपणे झोपला होता. छातीवर ठेवलेलं उघडं मासिक केव्हाच खुर्चीवरून खाली घसरलं होतं. समोरच्या भिंतीला लागून विजूचं अंथरूण होतं. गळ्यापर्यंत चादर ओढून ती निपचित गारठलेली पडली होती. मुठीत घेऊन ठिकठिकाणी दाबल्याप्रमाणे दिसणारा तिचा ओलसर तवंगलेला चेहरा काही वेळा इकडून तिकडे हले, एवढीच तिची हालचाल. आजूबाजूला 2-4 औषधांच्या बाटल्या, एक चिकट दिसणारी बशी आणि पुड्या दिल्यानंतर रिकामं पडलेलं छोट चौकोनी कागद. एखाद्या चित्रावर कुणीतरी हळूहळू पडदा सरकवित असल्याप्रमाणे कुंद आजारी वातावरण त्या खोलीत भरून राहिलं होतं. त्या बेभान किड्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होतं. नानूला आजही रात्रभर विजूपाशी बसावयाचं होतं. वेळच्या वेळी औषध द्यायचं होतं. मूल पाळण्यात रडू लागलं की आईला उठवायचं होतं. त्या मुलाला उचलणं देखील त्याला कधी जमलं नाही. त्याच्या मऊ अंगात बोटं रुतली की त्यांच्या दाबाने त्याचा सारा आकार पार बदलून जातो की काय, अशी बावळट पुरुषी भीती नानूला वाटे. प्रथम थोडा वेळ ताठरलेल्या डोळ्यांनी त्याने मासिक वाचायचा प्रयत्न केला, पण नंतर नकळतच त्याच्या पापण्या मिटू लागल्या होत्या. थोडा वेळ तो उगाचच येरझारा घालू लागला. जागरणाने पापण्यांच्या कडा जळत होत्या. त्यांचे लाल ओरखडे मनाला चिकटलेल्या विषण्णतेवर उमटत होते, पण झोप काही केल्या झटकता येईना. विजूकडे तर चुकूनही नजर जाताच तो दचकत असे. तिच्याकडे त्याला अगदी पाहावेना. प्रेमानं लावलेलं झाड उन्मळून त्याची मुळं उघड्यावर पडावी त्याप्रमाणे विजू अंथरुणावर पडली होती. इतक्या आतड्यानं आपण या एकुलत्या बहिणीला वाढवलं. इतक्या दिवसांनी तिच्या संसाराला फूल आलं. आणि आता मात्र, पण यानंतरचा विचार मात्र त्याला असह्य वाटे. तो स्पष्ट बोलता येत नसे. अंधारातूनच केसाळ हातांनी तो स्पर्श करीत असे. नानूने आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि बोटे पसरून क्षणभर डोळ्यांसमोर धरली. जणू त्याला म्हणायचं होतं, या आपल्या हातांना यश नाही हेच खरं. मूल कडेवर घेऊन विजू एकदा आपल्या घरी गेली असती तर निदान ती सुखी आहे याची आपल्याला ऊब मिळाली असती. आपला संसार विस्कटला. नारायणाने तर, पण नारायणाची आठवण अलगद बसलेल्या मनात एकदम रुतल्याप्रमाणे नानू दचकला. तो खुर्चीवर येऊन बसला. वेळ घालवण्यासाठी तो त्या दिव्याभोवती अविरत नाचणाऱ्या
त्या किड्याकडे विमनस्कपणे पाहू लागला. पण त्याच्या पापण्या जडावल्या, मानेवरचा ताबा सुटू लागला आणि शेवटी मान खांद्यावर टेकून अवघडल्या स्थितीतच तो झोपला. बाहेर आता पावसाची झिमझिम सुरू झाली. इतका वेळ मुंग्या आल्याप्रमाणे वाटणारं आभाळ ओलं ओलं झालं. घरावर खडे टाकल्याप्रमाणे प्रथम टप्पोरे थेंब मधून मधून पडले. अंगणातील चाफ्याच्या झाडावरील लालसर धुळीत ओघळणाऱ्या थेंबांच्या रिघोट्या उमटल्या. सीताफळीवरील दाट हिरवी एवढीशी पाने तेवढ्यानेही भिजली. आणि आताच कुठे गोलाई धरू लागलेलं एक लहानसं फळ आता तुटून पडतंय की काय, अशा वेगानं थरथरू लागलं. पहिल्या बुजऱ्या शिंतोड्यानंतर थेंब आणि मोठ्या धारा आता कोसळू लागल्या. आता चाफ्याचं झाड स्वच्छ धुतल्याप्रमाणे ताजतवानं उभं राहिलं आणि त्याची ओलसर पानं रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात उजळ रेशमी चमकू लागली. डांबरी रस्त्याचा पट्टा काळ्या रिबनप्रमाणे ठिकठिकाणी झळझळीत दिसू लागला आणि पाठीवर गिजबीज करावी तशा त्यावर दिव्यांच्या प्रतिबिंबांच्या वेड्या वाकड्या रेषा दिसू लागल्या. विजूचं अंग एकदम शहारलं. खिडकीच्या वरच्या बाजूला एक फट होती. तिथून नेहमी वाऱ्याची एक ओली चिंधी आत शिरत असे. तिथे नानूने काल कागदाची एक सुरळी बसवून ती बंद केली होती. पण आता ती वाऱ्याच्या बोटांनी निसटली आणि थंड फुंकरीने वारा आत शिरताच विजूचं अंग शहारलं. तिनं अंगावरील चादर बाजूला टाकली आणि ती हळूच उठून उभी राहिली. तिनं आळस झाडून टाकला. इतक्या दिवसांच्या क्रूर आजारानंतर ती प्रथमच उभी राहत होती. अंग कापडाच्या पिळ्याप्रमाणे पिळून टाकल्यासारखं तिला अगदी हलकं हलकं मुक्त वाटत होतं. वाऱ्याच्या झुळकीने नानूची झोप चाळवल्यासारखी झाली आणि त्याने आपली मान उजवीकडून डावीकडे घेतली. विजू त्याच्याकडे पाहून किंचित हसली. ती खिडकीपाशी गेली आणि फटीत कागदाची सुरळी पुन्हा एकदा बसवून तिनं फट बंद केली. तिनं घड्याळाकडे पाहिलं. आत्ता कुठे 11:30 झाले होते. भरघोस द्राक्षे आणि पिवळी पाने असलेला घड्याळाचं लंबक एक एक मणी तोडून खाली टाकत असल्याप्रमाणे टिकटिक आवाज करीत होता. अद्याप अर्धा तास अवकाश होता. तोपर्यंत काय करावं हे तिला समजेना आणि ती तशीच गालावर हात ठेवून उभी राहिली. आईचंही अंग शहारलं आणि तिने डोळे उघडले. पण अंगाची गाठ मात्र जास्तच आवळून घेतली. ती बराच वेळ तशीच आढ्याकडे पाहत होती. नंतर चेहरा न वळवताच तिनं हलकेच हाक मारली. नानू, ए नाना. चेहरा झटकीत नानू जागा झाला आणि खुर्चीतच ताठ बसला. हा, काय गाई? अजून वेळ नाही झाली औषधाची. मी जागाच होतो, फक्त डोळे चुरचुरत होते म्हणून मिटून पडलो होतो, झालं. तो म्हणाला. नानू, कालपासून आड्यावरची पाल चुकचुकते बघ. ती घोगऱ्या आवाजात म्हणाली. माझ्या डोळ्यांपुढं तसलं काही होऊ नये एवढंच मागणं आहे. नानू, त्याला बोलवायचं का रे आता? पोरीवर भारी जीव बघ त्याचा. नानू थोडा वेळ गप्प होता. आईच्या भावना त्याला जाणवत होत्या. 2-4 दिवस त्याच विचारांचे ओरखडे त्याच्याही मनावर उमटत होते. पण तो खोट्या उत्साहाने म्हणाला, आई, तू तर वेडीच आहेस. 1-2 आठवड्यात विजू आपल्या पोरीसारखी खिदळू लागेल. आपण आता आई झालो हे देखील कार्टीच्या ध्यानात राहणार नाही. नानू किंचित हसलाही, परंतु आईच्या चेहऱ्यावरील भाव बदलला नाही. पण त्याला बोलवायचं का? तिनं निर्विकारपणे पुन्हा विचारलं. माझा हट्ट गेला चुलीत. माझं काय आता? माझ्या शेणी गेल्या ओढ्यावर. बोलावणार असशील तर बोलाव बाबा त्याला. आई त्याचा कधी नावाने उच्चार करीत नसे. तिच्या वाटणीला नारायण केव्हाच मेला होता. त्याला नोकरी लागताच त्याने कुठल्या तरी परजातीच्या मुलीशी लग्न केलं. ते ऐकून आईनं बसल्या उंबऱ्यावरच दणादणा कपाळ आपटून घेतलं होतं. तिथून उठून वेड्यासारखी ती विहिरीवर गेली आणि 2 बिदगे अंगावर ओतून घेऊन तिनं खरोखरच त्याच्या नावानं आंघोळ केली होती.
त्यानंतर पुराण कीर्तन बंद झालं. तिच्या आयुष्याभोवती शर्मेचा फळ वाढल्यासारखा झाला. संध्याकाळी पुराणाहून बायका परतायची वेळ झाली की कोणीतरी भेटतील, काही विचारतील, म्हणून ती अंधाऱ्या आईच्या खोलीत कडी घट्ट लावून बसून राहू लागली होती. बोलावतो हवं तर, नानू म्हणाला, पण त्याचा पत्ता देखील मला माहित नाही. त्याची मुलगी शकून वारली त्यावेळी त्यानं 2 ओळीचं पत्र पाठवलं, तेही विजूला. आता थोडाच असणार आहे तिच्या ध्यानात तो पत्ता. तो कुठे काय करतो, सुखरूप आहे की नाही, काही माहिती नाही आपल्याला गेल्या 10 वर्षात. मग नुसतं नाव लिहून कटणी असं लिहिलं तर पोचेल पत्र त्या परमुलखात. नारायणाचं नाव निघताच विजू हसली आणि नानू जवळ येऊन उभी राहिली. उघड्या कॉलर मधून दिसणारी त्याची अशक्त विरलेली छाती पाहून ती दचकली, भारल्यासारखी झाली. नानूचा सारा जन्म इतरांकरता कष्ट करण्यातच गेला. स्वतःचा म्हणून त्याने 1 पैसा कधी बाजूला ठेवला नाही की गुंजभर सोनं बायकोसाठी घेतलं नाही. पण त्याला आयुष्यच धार्जिणे नव्हतं. 2 मुलांची पावलं उमटवून त्याची बायको अर्ध्या संसारावरून उठून गेली आणि नानूचं लक्ष आयुष्यातून उठलं. हे सारं त्या अशक्त शरीरात दिसणाऱ्या हाडांत चित्रलिपीप्रमाणे दिसल्यासारखं विजूचं मन व्यथित झालं आणि तिनं आपला हात हलकेच त्याच्या खांद्यावर ठेवला. पण तिला पुन्हा नारायणाची आठवण झाली आणि हसून तिनं चुटकी वाजवली. नानू, खरंच बोलाव रे त्याला. ती म्हणाली, किती दिवस झाले त्याला भेटून. लग्नानंतर त्याचं अवघं 1 पत्र आलं, पण त्यावर सुद्धा पत्ता नव्हता बरं का. पण त्याच्या कोणत्या तरी मित्राला माहितीये का, पहा ना जरा. मला आता काही सुद्धा होणार नाही, पण मला एकदा त्याला भेटायचंय रे. इतक्या वर्षांत अगदी बदलून गेला असेल नाही. नानू काही बोलला नाही. तो खुर्चीत रेलून बसला आणि त्याने डोळे मिटले. आईच्या डोळ्यांवरही झापड चढली. झोपू द्या बिचाऱ्यांना, अशा नजरेनं त्यांच्याकडे पाहत थोडा वेळ विजू तिथेच उभी राहिली. आईचे केस आता मुठभर राहिले होते व ते सुद्धा पांढरे झाले होते. ती इतकी प्रेमळ, पिकलेल्या रसरशीत उंबरासारखी, पण नारायणाच्या बाबतीतच ती अशी वाळलेल्या ओंडक्यासारखी कशी झाली. एकदा दारासमोरच कृष्णा गुराख्याने गाईच्या पाठीत काठी आणली. ती खटदिशी तिच्या पाठीच्या हाडावरच बसली, तर आईसारखी 2 दिवस हळहळत होती. पण पोटच्या मुलाच्या बाबतीत मात्र तिनं गेल्या 10-12 वर्षांत तो जिवंत आहे की मेलाय याची कोरडी चौकशी देखील केली नव्हती. का तिने स्वतःच्या आयुष्याला असा विषारी दंश करून ते काळवंटून टाकलं? साऱ्या आठवणी कशा फार झटकून टाकल्या, का कुणास ठाऊक. अशा तऱ्हेनं विजूनं तो विचार बाजूला केला. खरेच, नारायण एकदा तरी आला म्हणजे एक नवीन उत्साह वाटणार, असं आतापासूनच तिला वाटू लागलं. लग्नानंतर घरातून एक भांड देखील न घेता तो निघून गेला. तसा फार मानी आणि अबोल, पण विजू पुढे मात्र तो आपलं सारं मन अंथरीत असे. तिच्या लग्नाला त्याला आमंत्रण नव्हतं, पण त्यानं आपण होऊन वर हत्ती कोरलेली एक छोटी संगमरवरी पेटी तिला पाठवली होती. पोस्टानं येताना तिचं झाकण फुटलं, पण ती पेटी अद्यापही विजू कुड्या ठेवण्यासाठी वापरीत असे. अनेकदा तिला वाटे, कुठे आहे तो सध्या, कुठल्या मुलखात. पाठीवर बिऱ्हाडाची रक्त आटवणारी नोकरी, घरी तरी त्याला सुख आहे का. विजूला काहीच माहिती नव्हती. त्याच्या बायकोला तिनं पाहिलं सुद्धा नव्हतं. घरी तर बोलायचीही सोय नव्हती. चुकून एकदा तिनं आईला विचारलं तर आईने त्राग्याने संध्याकाळी जेवण सुद्धा घेतलं नाही. खरंच, नारायण 1 दिवसापुरता तरी यावा, त्यानं आपल्याशी खूप बोलावं. कदाचित त्याच्या बोलण्यात मग इतरही माहिती येईल. ती एकदम बावरली. नारायण यावा असं आपल्याला वाटतं ते फक्त त्याच्यासाठीच का? फार दिवस भेटला नाही, कायमचा दुरावल्यासारखा झाला एवढ्यासाठीच का? कुणीतरी मुद्दाम चेंगटपणे नको असलेला प्रश्न सारखा विचारित असल्याप्रमाणे ती गोंधळली, त्रस्त झाली.
आणि तिने ते सारे विचारच झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. आता पाऊस पाण्याचे पत्रे खाली टाकल्याप्रमाणे पडत होता आणि खिडकीच्या तावदानांवरून बाहेरून पाणी वेडवाकडं उघडत होतं. दिव्याभोवती इतका वेळ ईर्ष्येने फिरणारा किडा विजूच्या पायांशी जमिनीला पाठ लावून जळलेले आखडलेले पाय वर घेऊन शांत पडला होता. एकदम तिला जाणवलं, आपल्याला भूक लागली. नुसत्या चहा दुधाचा तिला फार कंटाळा आला होता. काहीतरी झणझणीत लाल भडक तोंडाची अरुची घालवणारं खावं असं तिला फार वाटू लागलं आणि ती हलकेच आत आली. बाजूच्या खोलीत सुधा आणि श्याम झोपली होती. विजू आत येऊन त्यांच्याजवळ उभी राहिली. बाजूला कोपऱ्यात रंगीबेरंगी कागदाचे तुकडे, कात्री, डिंकाची बाटली इत्यादी साहित्य पडलेलं होतं आणि अर्धवट शृंगारलेला आकाश दिवा उभा होता. एका चौकोनाच्या कडा बरोबर न कापल्यामुळे तो थोडा बेढप चिकटला होता. असं करीत विजू खाली बसली. तिनं बरोबर मापाचा कागद कापून पहिल्याच जागी चिकटवला. इतकंच नाही तर काळ्या घोटीव कागदाची वृंदावनाची एक आकृती सुद्धा त्यावर लावली आणि मान वाकडी करून कौतुकानं आपल्या कौशल्याकडे पाहिलं. असं करायचं असतं बरं का शामळू महाराज, ती म्हणाली. श्याम शांतपणे झोपला होता. सुधेचे अस्ताव्यस्त केस उशीवर पिंजारल्यासारखे पसरले होते. तिला अद्याप वेणी घालायला येत नसे, पण सारे स्वतः करायची दांडगी हौस. त्यामुळे तिचे डोके नेहमी भिजलेल्या चिमणीसारखे दिसे. विजूने प्रेमळपणे तिच्या गालांवरून हात फिरवला आणि ती स्वयंपाकघरात आली. स्वयंपाकघरात आल्यावर विजूच्या मनावरून एकदम बरीच वर्षे गळून पडली. लोलकातून पाहिल्याप्रमाणे अगदी परिचित वस्तूभोवती हळुवार भावनेची शलाका तिला दिसू लागली. कशाची तरी उत्कटतेने वाट पाहत असल्याप्रमाणे स्वयंपाकघर जिवंत वाटत होतं. एका बाजूला ठेवलेल्या देव्हाऱ्यातील समईचा तृप्त प्रकाश तलमपणे ताटापाटांवर, भांड्यांवर, स्वच्छ सारवलेल्या चुलीवर पसरला होता आणि कोनाड्यात ठेवलेल्या गंध उगाळण्याच्या खोडामुळे त्याला नाजूक वासाचा स्पर्श झाला होता. जिन्याची एक एक पायरी उतरावी त्याप्रमाणे निरनिराळ्या वस्तूंनी विजूच्या आयुष्याची वर्षे कमी झाली. लहानपणी खास तिच्यासाठी घेतलेला चांदीची फुले असलेला हिरवा पाट तिथेच उभा होता. त्याचा रंग कित्येक जागी उडालेला. चांदीची फुले किंचित झिजलेली, पण प्रामाणिकपणे आपला 5 पाकळी आकार सांभाळून बसलेली. समईतील प्रकाशात देव्हाऱ्यातील मूर्ती विश्रब्धपणे झळझळत होत्या. त्यांतील चांदीच्या नागाची मूर्ती विजूने एकदा आईला नकळत आपल्या दप्तरात घालून शाळेत मुलींना दाखवायला नेली होती. एका मूर्तीवर मुठभर जाळ हातात घेऊन गोठवल्याप्रमाणे दिसणारं एक लाल भडक द्राक्षाळाचं फूल होतं. आता त्या रसरशीत रंगाकडे पाहताच आपल्याला लागलेल्या भुकेची विजूला आठवण झाली आणि ते सारं फूल कचाकच खाऊन टाकावं असं तिला वाटलं. तसं वाटताच ती हसली, कारण एकदा लहानपणी ताम्हाणात ठेवलेल्या फुलांमधून तिनं एक फूल खरंच चावून पाहिलं होतं. त्याला रंगाप्रमाणे काही लाल चव नाही. हे पाहून ती हिरमुसली होती. त्या मानाने गुलाबाच्या पाकळ्या जरा बऱ्या लागल्या होत्या. जैनांच्या वस्तीमागे ती बाग होती. तिथून नारायण ती फुले हळूच चोरून आणायचा आणि तीर्थंकराची काळ्या पाषाणाची बसलेली प्रचंड मूर्ती आपल्या मागे येऊ नये म्हणून मागे न पाहता एक फूल हळूच तिच्याकडे फेकायचा. नारायण. नारायणाचं नाव येताच विजूला भुकेचा विसर पडला. भूकच मेली. अनेक आठवणींनी तिची पावलं जड झाली. आईनं लोणी काढून ठेवताच जास्तीत जास्त, पण तिच्या ध्यानात येणार नाही इतकं लोणी पळवण्यासाठी नारायणाशी होत असलेली झटापट तिला आठवली. एकदा नानू उंदीर मारित होता. मारण्यासाठी त्यानं काठी उगारली. तोच अकस्मात नारायण पुढे आला आणि गुडघ्यांवर हात ठेवून ऐटीत मान बगळ्यासारखी ताणून तो उंदराकडे कुतूहलाने पाहू लागला. त्याच्या डोक्यावरील टप्पोर टेंगूळ 4 दिवस स्पष्ट दिसत होतं. पण त्यापेक्षाही गड आला पण सिंह गेला.
या चालीवर टेंगुळ आले पण उंदीर गेला, असं साऱ्यांनी त्याला चिडवल्यामुळे 15 दिवस तो कोणाशीही बोलत नव्हता. उभे गंध लावणारे, बसल्या बसल्याच चंदनाचे खोड पाठीत घालणारे, स्वतः शेंगदाणे खात आपल्याकडून रामरक्षा म्हणून घेणारे दादा तिला अचानक आठवले आणि शांत, अबोल, पैठणीवरील कोयरीप्रमाणे वाटणारी वहिनी दिसली. ती स्वयंपाकघरात पोतेरे घालीत असता तिची आई वारल्याचं पत्र आलं होतं. तिथेच बसून गुडघ्यात मान घालून आवाज न करता ती सारखी रडत होती. नानूच्या आयुष्यातून ती निघून गेली, तेही पाऊल न वाजवता. एक एक पान विजूच्या मनात तरळू लागलं. आता तिला तिथे उभं राहणंही नकोसं वाटू लागलं. एकदा परसापर्यंत झट दिशी जाऊन यावं म्हणून ती पुढे गेली. उजव्या बाजूला दिवसा देखील जाड रगाप्रमाणे वाटणारा अंधार असलेली आईची खोली. लहानपणी तिथे कुणाचा तरी हात धरल्याखेरीज पाऊल टाकायला अंगावर शहारे येत. भिंतीवर पडलेला एखाद दुसरा कोरीव कवडसा अस्वलाच्या डोळ्यासारखा वाटे. पाय कशाला तरी ठेचाळला, खुंटीवरील एखादी पिशवी हाताला लागली की आई म्हणून किंचाळत बाहेर पडता पडता गुडघ्यांची कणिक होत असे. त्या खोलीच्या पुढे गोठा. तो आता रिकामा होता, म्हणजे तिथे आता लाकडं रचलेली होती. म्हातारी झालेली कृष्णा गाय 16 वर्षांपूर्वी वारली होती. बरेच दिवस तिला हलता येत नसे. एक दिवस सकाळी तिच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा सुरू झाल्या आणि ती मान ताणून ताणून धापा टाकू लागली. तिच्या पुढील गवताची पेंढी त्या दिवशी विस्कटली नाही. संध्याकाळी तिचं प्रेत कुणीतरी ओढून नेलं. गोठ्याबाहेर आणताना तिची मान पायऱ्यांवर लडबडली आणि शिंगांचे खटखट आवाज झाले. शेजारची 2-4 पोरं उगाच जमली. गाडीवाला त्यांच्यावर उगाच खेकसला आणि गाडी निघून गेली. त्या दिवशी कोणी जेवलं नाही ने काही नाही. त्यानंतर घरात गाय आली नाही. कृष्णा गाईला धिप्पाड घागरीसारख्या वशिंडाचे 3 पाडे होते आणि ते दूर कुठल्या तरी आडगावात झळाळलेल्या आभाळाखाली मान खूप ओढून, पाठ कमानदार करून, मोठमोठाली डिखळे वर काढीत जमिनीवर रेघोट्या ओढीत होते. एका दृष्टीने ते सुखीच म्हणायचे. त्यांना आठवणींच्या जखमा नाहीत. पण त्या रिकाम्या गोठ्याच्या उंबऱ्यावर उभे असता विजूला मात्र दडपून गेल्यासारखे वाटले. पदरात बांधलेले नाणे सोडून समोर टाकावे, त्याप्रमाणे तिच्या मनाचा एक कोपरा रिता झाला. हात ठेवताच ओळखीने थरथरणारे कृष्णेचे शुभ्र कातडे तिला आठवले. पुन्हा एकदा शेपटीचा झुपका चेहऱ्यावरून फिरणारे अंग हुळहुळले आणि ती 7-8 वर्षांच्या पोरीप्रमाणे अगदी अंग आवळून एकदम हसली. ती परत पुढल्या सोप्यावर आली. वाटेत दारावरचा काचेचा नळ्या मळ्यांचा पडदा तिच्या धक्क्यानं खळखळला आणि त्यावरील लाल रंगाचा मूळ पट्ट्या पट्ट्याने वर खाली झाला. नानू आई अद्यापही झोपली होती, पण बाहेरील पाऊस आता ओसरला होता. तोच विजूची नजर पाळण्याकडे गेली आणि ती खाली वाकून पाहू लागली. रंगीत तुकड्यांच्या दुपट्याखाली तिची मुलगी मुठी आवळून एवढीशी झोपली होती. मुले झोपली असता मुठी का झाकतात? विजू अगदी खाली वाकली आणि तिने गोल लोकरीच्या ठिपक्याप्रमाणे दिसणारे देवबाभळीचे फूल फिरवावे त्याप्रमाणे मृदू नजरेने आपल्या मुलीवरून डोळे फिरवले. तिच्या गालाला हळूच स्पर्श केला आणि तिचे अंतरसालीसारखे नाजूक नितळ पाऊल हातात धरले. मुलगी क्षणभर दचकली. तिच्या साऱ्या अंगभर चमक दिसली, पण पुन्हा ती झोपली. पाळण्याच्या दोरीवर हात ठेवून ती तिथेच गुंगून उभी राहिली. यासाठी तिचे सारे आयुष्य पिळले गेले होते, पण काय फूल लागले आयुष्याला. आपण आई झालो, हे समोरचे मुटक्या एवढे मूल आपल्या रक्तमांसाचे, ही कल्पनाच विजूला इतकी नवी वाटली की स्वतःशीच तिने तिचा उच्चार करून पाहिला. आई, होय आई. पोरी, तू आधीच का आली नाहीस?
किती वाट पाहायची ग तुझी काटे? आता तू आलीस आणि मी चालले. क्षणभर थांबून विजू विचार करू लागली. या पोरीला अद्याप नाव देखील नाही. काय ठेवावं बरं हिचं नाव? ऐटबाज राणी, की लाल बोटांच्या पाकळ्यांची इंदिरा, की नाजूक वासाची जाई, की कोणाची सुद्धा दृष्ट लागू नये म्हणून म्हणावं कोथिंबीर भेंडी? तिचं तिलाच एकदम खूप हसू आलं आणि ती पाळण्यावर पडून हसू लागली. बाकीचे काय नाव ठेवतील ते ठेवू देत, मी तुझं नाव कोथिंबीरच ठेवलं बरं का. ती म्हणाली आणि पुन्हा हसली. पण तिचं हसणं मध्येच पंख कापल्याप्रमाणे झालं आणि दचकून तिनं मुलीकडे पाहिलं. मुलगी म्हणजे पुन्हा सारं तस्सं घडणार म्हणायचं. पुन्हा अंधाऱ्या उशीवर तोंडात हातरुमाल कोंबून रात्रभर हुंदके द्यावे लागणार. सारं आयुष्य कळकल्याप्रमाणे कडवट होऊन बसणार आणि मन भाजीत असलेला निखारा मात्र न विचता खोल खोल उतरत राहणार. सप्तपदी एकाशी आणि मनाचा गोफ दुसऱ्याशी असलं आयुष्याचं सोंग नाचवीत पुढे पुढे जायचं आणि ते अखेर तवंगलेल्या काळ्या पाण्यात नेऊन बुडवायचं. विजू पुढे आपलं सारं आयुष्य केस पिंजारून उभं राहिलं. ते काही केल्या तिच्या समोरून हलेना. तिनं लगबगीनं दुपटं मुलीच्या अंगावर टाकलं आणि ती उच दाराजवळ आली. तोच तिची नजर आपल्या अंथरुणाकडे गेली आणि ती चमकली. सावकाश पावले टाकीत ती अंथरुणाजवळ गेली आणि भयभीत डोळ्यांनी तिनं अंथरुणाकडे निरखून पाहिलं. तिचं प्रतिबिंब तिथे होतं. डोळे खोल गेलेले असून मिटलेल्या तलम पापड्यांतून ते टप्पोरे आकार दाखवित होते. केसांच्या जटा झाल्या होत्या. हात वाळून कडब्याच्या ताटासारखे आकसले होते आणि हातातील काकणे गळून खाली पडली होती. मी स्वतः? तिला खरंच वाटेना. तिने पुन्हा निरखून पाहिलं. होय, तिचाच तो देह होता, त्याबद्दल शंकाच नव्हती. म्हणजे साऱ्याचे हे अखेर असे झाले. रेशमी वस्त्रांचा हळवा चोचला संपला. अनेक राग लोभांनी तणाव दिलेलं मन आता विकल सैल पडलं. त्या केसांत आता अबोली शोभणार नाही. त्या देहात आता आठवणी सुखदुःखे सावल्यांच्या तुकड्याप्रमाणे लपणार नाहीत. भांडे रिते करावे त्याप्रमाणे आता सारे संपले होते. त्या असहाय्य देहाविषयी विजूला अतिशय अनुकंपा वाटली आणि तिने हाताने आपला चेहरा झाकून घेतला. पुन्हा एकदा तिने अखेरीच नजर सर्वत्र फिरवली. घड्याळाकडे उगाच पाहिलं आणि डोळे पुशीत जवळजवळ धावतच ती पुढील दारी आली. तिने पुढील दरवाजा उघडताच ओलसर पिसाऱ्यासारखी वाऱ्याची झुळूक आली आणि तिचं अंग थंडीने आकसलं. चाफ्याच्या पानांवरून अनंत ठिपके खाली गळाले. अंगणात फुटक्या आरशाच्या तुकड्यांप्रमाणे विखुरलेल्या तळ हाता एवढ्या पाण साच्यात क्षणभर बोटे उभारल्यासारखी झाली आणि ती लगेच विरूनही गेली. तिनं धैर्यानं पहिलं पाऊल ओलीत टाकलं आणि झपझप अंगण ओलांडून ती गेट पाशी आली. तिथून तिने एकदा घराकडे पाहिलं. नारायणाची भेट झाली असती तर बरं झालं असतं असं तिला वाटलं. पण त्या वेड्या भावाच्या मनात इतक्या दिवसांनंतरही तसंच मऊ उबदार प्रेम राहिलं असेल का? काही का असेना, आता भेट मात्र पुढे कधीतरी, वेशीच्या पलीकडे. आता तीही हुरहुर मावळली. सगळ्या आठवणी तिथे रिकाम्या केल्यामुळे हिशेब चुकता केल्याप्रमाणे तिला हलकं प्रसन्न वाटत होतं. एखाद्या लहान मुलाच्या डोक्यावरून हात फिरवून हसून त्याला मागे फिरवावं त्याप्रमाणे तिने चेहरा वळवला आणि गेट उघडलं. पाऊस आता थांबला होता, पण अजून ढगांच्या मळक्या चिंध्या वर दिसत होत्या आणि रस्त्यावर पाऊल बुडण्या इतकं पाणी वेड्याप्रमाणे ओढल्या अंगानं धावत होतं. विजूनं रस्त्याच्या टोकापर्यंत पाहिलं, पण टांग्याचा पत्ता नव्हता.
ती गेटला रेलून उभी राहिली आणि वाट पाहू लागली. दुरून कुठे टांग्याचा आवाज ऐकू येतो की काय हे ऐकण्याचाही तिनं प्रयत्न केला. कुणाचा तरी आवाज झाला, पण तो अगदी खोलातून. सारं घर बंद केल्यावर आतून कोणीतरी ठोठवावं त्याप्रमाणे विजू घाबरली. पुन्हा आत जाऊन दार बंद करून घ्यावं की काय असं देखील तिला क्षणभर वाटलं. पण पुन्हा आता त्या ओलीतून परत जाणं नको असं वाटून ती तिथेच निश्चयाने उभी राहिली. पण काहूर थांबेना. इतकंच नाही तर ते जास्त धारदार होऊन ती अगदी व्याकुळ झाली. मनात काय खुपतंय, अद्याप ओल्या चिंब पाखराच्या पंखांप्रमाणे काय जागं होण्याचा प्रयत्न करतंय ते तिला माहीत होतं. पण तिकडे न पाहायची, तिकडे पोट न दाखवायची ती जीवापाड धडपड करीत होती. पण ओठ अगदी दाबून धरून ते सारं दडपून टाकायचे तिचे सारे प्रयत्न व्यर्थ ठरले. मनाचा बांध फुटला आणि गेटवर कपाळ टेकवून ती एकदम हुंदके देऊन रडू लागली. माधव, का छळतोस रे आता देखील? चिंबलेल्या आवाजात ती म्हणाली. तेवढं देखील माझ्या जवळ राहू द्यावं असं त्याला वाटत नाही. तेवढीच एक आठवण घेऊन आपण जाणार होतो, पण ती देखील त्याला परत हवी. सारं आयुष्य दुसऱ्याचं झालं माधव. तरी मी तुझी आठवण राशाळाच्या लहान फुलासारखी मनावर धारण केली, एखाद्या जखमेसारखी सहन केली. आणि आता आता ती देखील तुला परत हवी. तिने अश्रू तसेच वाहू दिले आणि हुंदके दाबण्याचाही प्रयत्न सोडून दिला. माधव म्हणजे विजूच्या नवथर आयुष्याला प्रथमच फुटलेली पालवी होती. तो नारायणाचा जवळचा मित्र, थोडासा बुजरा. इतक्या ओळखीनंतरही त्याचे शब्द अशा आकर्षकपणे बिचकत यायचे की जणू आपल्या येण्याने कुणाला दुखावणार तर नाहीत ना अशी भीती त्यांच्यात असायची. म्हणून त्याच्या साध्या बोलण्याचा सुद्धा विपर्यास करून आपण फार रागवले आहोत असे ढोंग करून त्याला सतावण्यात नारायण आणि विजू दोघांनाही फार आनंद होत असे. विजूचे तर त्याला भलतेच प्रश्न विचारून हैराण करणं हे फार आवडीचं सुख होतं. पुस्तकांविषयी तो बोलू लागला की उत्साहानं खुर्चीच्या कडेवर यायचा. हातवाऱ्याने पुस्तके, टाक, चहाचा कप अनेक ते लवंडायचा. आणि मग जाईपर्यंत तो गोंधळून 100दा माफी मागायचा. फक्त आपल्या सतत आजारी असणाऱ्या आईविषयी बोलताना मात्र त्याचं वय त्याच्या शब्दांत ऐकू येत असे. त्यावेळी त्याचा मनमोकळा चेहरा विषण्ण होत असे. त्याची आठवण झाली की विजूच्या हातातील काम तसेच राहत असे. तासन तास खिडकी बाहेर पाहताना मन उगाचच बहरे, निराशेने विकल होई. त्याला मध्यभागी ठेवून भोवती तिने नाजूक धाग्याची अनेक स्वप्ने विणली होती. त्यावर तोल सावरीत ती अनेकदा मध्यापर्यंत गेली होती. त्याने शेवटी दादांना तिच्या व आपल्या लग्नाविषयी विचारलं. दादा एवढे संतापी, पण ते त्याच्याशी 4 शब्द आपुलकीने बोलले. परंतु शेवटी त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. त्याने प्रश्न विचारला तो केसांवरून हात फिरवीत. उत्तर ऐकलं तेही तशाच तऱ्हेनं. जाताना तो सहज थांबला. शेजारच्या एका रोपट्याचं एक पान त्यानं तोडलं आणि विमनस्कपणे ते चुरगाळून टाकलं. विजूकडे न पाहता तो विजूला म्हणाला, बरंय विजू, मी जातो आता. ती काही बोलायच्या आत तो निघूनही गेला. त्याच्याजवळ तिची काही पत्रभित्र नव्हती, पण तो निघून गेल्यावर विजूच्या आयुष्यातून एक निळं पीस गळालं. नंतर तिचं लग्न लाकडी खेळण्यांच्या एका कारखानदाराशी झालं. तिनं त्याचा संसार प्रामाणिकपणे खेळण्याप्रमाणे मांडला. टुमदार घरकुलातील स्वयंपाकघर, खेळण्याप्रमाणे आता नाजूक गुटगुटीत मूल. पण अनेकदा ती एकटी असली की बरोबर मध्ये भांग पडलेले पण सदा अस्वस्थ माधवचे केस हाताला लागल्याप्रमाणे ती दचके. त्याचे बुजरे हसणे तिच्या मनावरून ओघळे. वास्तविक आई वारल्यानंतर त्याला स्वतःच्या नोकरीवर कॉलेज शिक्षण पुरे करता आले असते,
पण त्याने सारेच विस्कटून टाकले. तो मुंबईला का कुठेतरी असतो म्हणे. त्या अनंतमुखी घोळक्यात तो वेड्यासारखा धडपडत असेल. मागचे सारे स्वच्छ विसरण्याचा प्रयत्न करीत असेल. माधव, आता तुला माझी कधी आठवण होत असेल की नाही कोणाच ठाऊक, पण मला मात्र सारं आठवतं. प्रेतावरील फुलांच्या गंधाप्रमाणे ते मला त्रस्त उद्विग्न करतं. मी फार दुबळी ठरले, असहाय्य, कृष्णा गाईसारखी. पुष्कळदा आता वाटतं, पण आता तिचा आवेग संपला. तिने डोळे मात्र पुसले नाहीत. त्या थंडगार वाऱ्यात त्यांचा ओलसर स्पर्श तिला हवासा वाटला. आता तिचं मन पार मोकळं झालं होतं. माधवच्या आठवणीची उचकी थांबली. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता आणि ठिकठिकाणी स्वच्छ झालेल्या आभाळात धुतल्या खड्यांसारख्या चांदण्या दिसू लागल्या होत्या. घरातून घड्याळाचे 12 ठोके थंडीने गारठल्याप्रमाणे थाड थाड पडले. गल्लीच्या टोकाला आता घोड्याच्या टापा ऐकू येऊ लागल्या. तांबड्या रंगाचे तुकडे अंगावर असलेला एक प्रचंड रक्तांजनी घोडा अक्कड तिक्कड पावले टाकीत आला आणि गेट पाशी उभा राहिला. त्याची ऐट बाज उर्मट मान गेटवरही चांगली 2 हात वर आली. आत प्रकाश लावल्याप्रमाणे त्याचे डोळे प्रज्वलित तापलेल्या नाण्यासारखे दिसत होते. जणू एखाद्या खडकातून अखंड खोदल्याप्रमाणे त्याचा आकार घोटीव आणि सामर्थ्यशाली होता. टांगेवाल्यानं पावसात चकचकत असलेले काळे मेण कापड सर्वांगाभोवती गुंडाळले होते. त्या आड त्याचा चेहरा लपला होता. फक्त लगाम घेतलेली त्याची बोटे मात्र फिक्कट, अस्पष्ट बाहेर दिसत होती. विजू खालच्या मानेने टांग्यात चढली. कुठे जायचं हे तिनं सांगितलं नाही. टांगेवाल्यानंही ते विचारलं नाही. सारा रस्ता विषारी फुंकर टाकल्याप्रमाणे निर्जन होता. रस्त्याचा एक एक तुकडा गिळीत घोडा पुढे जात होता. तोच एका दिव्याच्या उजेडात कोणीतरी उभे असलेले विजूला दिसले. आश्चर्याने विजूचे शब्दच बधीर झाले. तो नारायण होता. घरातून बाहेर पडला त्याच साध्या किंचित चुरगळलेल्या पोशाखात. पण त्याचा चेहरा सुकला होता आणि सारं अंग विरून गेल्यामुळे हिसकतं की काय असं दिसत होतं. एकदम टाळी वाजवून विजूने हाक मारली, नारायण, अरे नारायण. पण तो बोलला नाही की पुढेही आला नाही. तिनं त्याच्याकडे निरखून पाहिलं. त्याचे डोळे मेल्याप्रमाणे स्मृतीहीन होते आणि चेहऱ्यावर भावनेचा पुसता हातही नव्हता. तिने पुन्हा हाक मारण्यासाठी तोंड उघडलं. तोच त्या घोड्यानं काळ्या सापाप्रमाणे वळ्यावळ्यानं पडलेलं आपलं आयाळ ऐटीत उडवलं आणि तिच्याकडे धगधगीत माणकाच्या एका डोळ्यानं रोखून पाहिलं. विजू घाबरून गप्प झाली. तोच सारं तिच्या ध्यानात आलं. साऱ्या स्मृती हिरावून घेतल्या गेलेला नारायण तिथे उभा होता. म्हणजे वेशी पलीकडे सारं असंच का? या विचाराने विजू जागच्या जागीच थिजली. म्हणजे टांग्यात चढतानाचा निरोप शेवटचा म्हणायचा तर. नंतर कधीतरी नानू, आई, गौरीला घालायच्या वस्त्रासारखी सोज्वळ वहिनी, माधव, कृष्णागाय ही सारी भेटतील. पण ती अशा आंधळ्या सावल्यांसारखी. अंधारात वाऱ्यानं कागदाचे कपटे भिरभिरत असावेत, एकमेकांवर आदळावेत सुद्धा. पण त्यांच्यात काही संबंध नाही, काही संबंध नाही. ही जाणीव होताच विजूच्या मनातील उरल्या सुरल्या सुखदुःखांच्या तारांचा जिवंत गुंतवळा बटण दाबल्याप्रमाणे विझला. तिचे डोळे काचेचे असल्याप्रमाणे निस्तेज झाले आणि मान खाली गेली. घोडा न थांबता पुढे चालू लागला आणि दिव्याखालच्या पातळ ओलसर डबक्यातून पिवळा उजेड उडवीत तसाच पुढे निघून गेला.
ही होती आपली आजची कथा. निरोप. माणूस मरताना त्याला त्याच्या अतिशय गोड, अतिशय प्रेमळ आठवणी आठवत असतील असं मला वाटतं. आणि तशाच आठवणी विजूलाही आठवल्या असतील. माझ्या तर्कानुसार विजू गेली होती. तिला जेव्हा बेडवरती दिसली तो तिचा फक्त देह होता आणि नंतरची विजू म्हणजेच विजूचा आत्मा होता. आणि तो आत्मा शेवटी आपल्या प्रेमळ माधवला आठवू लागला आणि सर्वात शेवटी नारायण आठवला, ज्याच्यापासून ती इतके वर्ष वेगळी होती. तो नारायण ज्याचा तिला निरोप हवा होता. ही कथा आपल्याला अगदी दुःखी करून टाकते. माणसाची न पूर्ण झालेली स्वप्न त्याला आयुष्यभर किती त्रास देतात. आयुष्यभर म्हणावं की मेल्यानंतर सुद्धा म्हणावं. कारण विजूला तर मरणानंतर सुद्धा माधवचा शोक आवरत नव्हता. तुम्हाला काय वाटतं? तुमचा तर्क काय आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अर्थातच नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या. तुम्ही जर या व्हिडिओला हाईप दिलीत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि अर्थातच चॅनल आवडत असेल, व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तुमच्या इतर अनेक वाचक मित्रमैत्रिणींना ज्यांना कथा वाचायला ऐकायला आवडतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. सुपर चॅट किंवा सुपर थँक्स नावाचा जो प्रकार आहे त्याने सुद्धा तुम्ही मदत करू शकता. या सगळ्या गोष्टी ऐच्छिक आहेत. कोणावरही कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही. त्यामुळे प्लीज कुठल्याही निगेटिव्ह कमेंट्स या रिलेटेड करू नका. तुम्हाला वाचन आवडलं असेल अशी आशा करते आणि निरोप घेते. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.